ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आश्रमातील झाडांकडे पाहत असते. अर्जुन खूपच प्रेमाने सायलीकडे पाहतो. तेव्हा सायली विचारते, काय हो, काय पाहतय? अर्जुन म्हणतो, नुसतं झाडांकडेच पाहत बसायचंय का आता, की झाडांना पाणी सुद्धा घालणार आहेस? सायली म्हणते, अहो तुम्हाला काय सांगू, मी या गोष्टीसाठी किती एक्सायटेड आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगू देवी, आईकडे मी किती प्रार्थना करत होते की हे सुख मला कधी मिळेल म्हणून सारखी मी प्रार्थना करायची, आणि किती वर्षानंतर मला हे सुख मिळालंय. मग आता सायली नळी हातात घेते आणि म्हणते, तुम्ही तिकडे जाऊन जरा नळ चालू करता का, मी लगेचच घालते पाणी. अर्जुन म्हणतो, तिकडे का? ठीक आहे. असं म्हणून तो तिकडे जातो. तर सगळे सोम्या गोम्या आणि आश्रमातील काही मुलं ही एका ठिकाणी उभी असतात. तेव्हा अर्जुन त्यांच्याजवळ जातो आणि विचारतो, काय रे, काय चाललंय इथे? तेव्हा ती मुलं म्हणतात की आम्ही गंमत करतोय. अर्जुन विचारतो, कसली गंमत? मग आता त्या मुलांनी नळी हातात घेतलेली असते आणि अशी फोल्ड केलेली असते, तर अर्जुनला ते एक गंमत दाखवतात. म्हणजे ती नळी अशी व्यवस्थित सरळ करतात, तर नळीमध्ये पाणी सुरू असतं. तेव्हा आता सायलीच्या अंगावर सगळं ते पाणी उडतं आणि सायली पूर्णपणे भिजून जाते. आणि मग त्यानंतर आता सोम्यानेच सायलीची ही गंमत केलेली असते, पूर्वीसारखी मजा केलेली असते. ते पाहून सायली म्हणते, सोम्या, तर सर्व मुलं आता तिथे सायलीपासून दूर पडू लागतात. तर सायली त्यांच्या पाठीमागे धावत असते. तर अर्जुन मात्र आता ती नळी तशीच हातात घेऊन उभा असतो. त्यानंतर सायली आता हातातून नळी घेऊ लागते. तेव्हाच आता अचानक तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार. तितक्यातच अर्जुन आपल्या मेथीत तिला सावरतो आणि खूप वेळ तिच्याकडे पाहतच राहतो. दोघेही एकमेकांमध्ये अगदी गुंतून गेलेले असतात. तेवढ्यातच कुसुम तेथे येते आणि त्या दोघांना असं एकत्र पाहते आणि धावतच सगळ्या मुलांकडे जात त्यांचे डोळे बंद करू लागते. मग कुसुम आणि ती सगळी मुलं विचित्र आवाज काढू लागतात. सायली अर्जुनला भानावर आणण्याचा प्रयत्न करतात, तरीही ते दोघे भानावर येत नाही. ते पाहून कुसुम एक गंमतच करते. तेथे आता असणारी ती पाण्याची नळी घेते आणि त्या दोघांच्या अंगावरच पाणी मारते. मग हे दोघेही आता भानावर येतात. तेव्हा सगळेजण त्या दोघांवर हसतात. तर कुसुम म्हणते, अर्जुन सर, अहो भिजलात तुम्ही. त्यानंतर कुसुम म्हणते की चला कपडे बदलून घ्या. या अर्जुन सर. त्यावरती अर्जुन म्हणतो, नाही, माझ्याकडे कुठलेच कपडे नाहीयेत. मग कुसुम म्हणते, या तुम्ही या हा. तेव्हा सायली अर्जुनला घेऊन आतमध्ये जाते. दुसरीकडे महिप्त आता इकडे साक्षीला भेटण्यासाठी तिला डबा घेऊन आलेला असतो. आता शेवडे जो हवालदार असतो तो आता महिप्तला या सगळ्या गोष्टींसाठी मदत करत असतो आणि तो म्हणतो, साहेब ऐका ना, हो तुम्ही काय करा, लवकरात लवकर भेटा, हे नियमात बसत नाहीये. तेव्हा हे सगळं नियमात बसवण्याचे तर शेवड्या तुला पैसे देतो ना, असं महिप्त रागातच म्हणतो. त्यामुळे शेवडेला तिथून नाईलाजाने जावं लागतं. त्यावेळी महिप्त म्हणतो, हे बघ काय काय आणलंय तुला खायला, चल आता खाऊन घे पटकन. असं म्हणून तो साक्षीला म्हणतो, चल बेटा. त्यावेळी आता प्रिया सुद्धा मागेच बसलेली असते. प्रियाला महिप्त म्हणतोय, तू उठायचं काय, घेशील की टाकू तुझ्या टाळक्यामध्ये डबा? मग साक्षी अजूनही चिडलेलीच असती, काही डब्याकडे पाहत सद्द नाही. त्यामुळे महिपत्तीचा हात पकडतो, तिला तिथे बसवतो आणि म्हणतो, हे बघ बाळा, मी काय काय आणलंय. हे बघ बाळा, कोशिंबीर आहे, काकडी आहे, गाजर आहे. हे बघ, ते तू डाएटला खाते ना, ते सुद्धा आणलंय. आणि बिर्याणी सुद्धा आहे, कडून आणली आहे ही बिर्याणी आणि ही जिलेबी. मग त्यानंतर आता प्रियाच्या तोंडाला हे सगळं पाहून पाणीच सुटतं. तेव्हा ती म्हणते, रोज सायलीच्या हातच चांगलं चुंगलं खायची सवय लागली होती, परंतु आज किती दिवसानंतर कच्चा भात आणि डाळीच पाणी सोडून वेगळंच काहीतरी दिसतंय. मग इकडे महिप्त लाडानेच म्हणतो, बाळा जिलेबी खातेस? अगोदर साक्षी रागातच म्हणते, मला नको आहे. असं म्हणून ती अक्षरशः महिप्तच्या हातच झिडकारून देते, ते सगळं घेऊन जा अगोदर. आणि इतकीच जर भरवण्याची हाऊस असेल ना
तर अगोदर घरी घेऊन जा आणि मगच भरवा आपण घरी कधी जाणार आहोत असा ती सवाल करते. तेव्हा महिप्त म्हणतो जाणार आहोत बाळा, लवकरात लवकर जाणारच आहोत. मग साक्षी विचारते अहो कधी पण, कारण ती दामिनी देशमुख तिने तर आपली केस सोडली सुद्धा. तुम्हाला दुसरा वकील मिळालाय का? तेव्हा नाही ना मिळाला. एक काम करायचं, जोपर्यंत मला दुसरा वकील मिळत नाही ना तर मला काहीच खायचं नाहीये असं रागातच ती म्हणते. मग आता ती बाजूला जाऊन उभी राहते. तेव्हा महिप्त मनातच म्हणतो जिद्दीच्या बाबतीत माझ्यावर गेलीये ही. एकदा मी हिला इथून सोडवलं, परंतु त्या अर्जुन सुभेदारामुळे ना पुन्हा आतमध्ये आली. आता मी त्याला हालहाल करून मारणार. तो मरणाची भीक मागेपर्यंत मी त्याला असा हालहाल करून तडपवणार. तर आता दुसरीकडे अर्जुन हा आतमध्ये कपडे चेंज करायला गेलेला असतो. तेव्हा जावई बापू अहो झालं की नाही असं मधुभाऊ विचारतात. तेव्हा सगळी आश्रमातली मुलं आता गंमत करत म्हणतात अहो जावई बापू झाले की नाही कपडे घालून. मग मधुभाऊ म्हणतात गप्पा रे पोरांनो. तरीही आता मुली काय गप्प बसत नाही. त्यावेळी आता सगळेजण हसत असतात. काही वेळानंतर अर्जुन बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर अर्जुनने असा मधुभाऊंचा झब्बा घातलेला असतो. तर आता सगळेजण त्याच्यावर थोड हसतात. तर मधुभाऊ म्हणतात जावय बापू पण छान दिसतोय. हा तुम्हाला झब्बा अगदी उठून दिसतोय. त्यावरती अर्जुन लाजूनच सांगतो पण मधुभाऊ अहो नाडी तुटलीये जरा. मग आता तो असाच हात पकडून तेथे उभा असतो. सगळेजण पुन्हा एकदा हसतात. अर्जुन म्हणतो मधुभाऊ अहो तुमचे कपडे घातल्यानंतर मला असं धीर गंभीर झाल्यासारखं वाटते. सगळी मुलं म्हणतात काय धीर गंभीर. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे गप्प बसा रे. मधुभाऊ पण म्हणतात गप्प बसांचा सलवार असतो ना, तो आता सैल असतो, त्यामुळे तो खाली येणार. तितक्यातच अर्जुन पटकन पकडतो, कारण त्याची पूर्णपणे आता धांदलच उडालेली असते. त्यानंतर सायलीच लक्ष घड्याळाकडे जात आणि ती कुसुमला म्हणते अगो कुसुमताई 12:30 वाजत आले आहेत असं म्हणून ती बाहेर डोकावून पाहते आणि विचारते काय कुसुमताई, स्वयंपाकाची सगळी तयारी झाली आहे ना? कारण माझ्या घरातले कधीही येतील हा इथे, आणि बाबांना जेवणानंतर काहीतरी गोड लागतंच. हा आणि प्रतिमा, त्यांना फार तिखट जेवण अजिबात चालत नाही, आणि आईंना अगदी मऊ लुसलुशीत पोळ्या लागतात. आणि पूर्ण आजींच्या जेवणामध्ये रोजच असं म्हणून ती सगळ्यांबद्दल सांगत असताना कुसुम नजर रोखूनच तिच्याकडे पाहते. त्यामुळे आता सायली आपली गप्प राहते. कुसुम म्हणते अग हो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, मी कसं विसरेन. तेव्हा मधु भाऊ म्हणतात बाळा सावतू माहेरपणासाठी आलेस खरे, पण सासरच्या सगळ्यांचा विचार तुझ्या मनात कायमाचा आहे, आणि सासरकडच्यांची काळजी करणं काही थांबत सुद्धा नाही. तेव्हा सायली फक्त 24 तास आमचीच काळजी करत असते असं प्रताप तेथे येऊन म्हणतो. त्याच्याबरोबर रविराज आणि प्रतिमा सुद्धा आलेले असतात. तेव्हा सगळेजण दरवाजाकडे पाहतात. मग आता अहो प्रतापराव, अरे या प्रतापराव, या असं मधुभाऊ म्हणतात. त्यांचे स्वागत करतात. आता सायली ही प्रतिमाला अगोदर भेटते. मग आता सायली म्हणते मी तुम्हा सगळ्यांची ना वाटच बघत होते. यानंतर रविराजच लक्ष आता अर्जुनकडे जातं आणि तो त्याच्याकडे पाहतच राहतो. मग आता रविराज विचारतोच अरे ज्युनियर, हे काय घातलंय? पण जे काही आहे ना ते मस्त आहे हा. तेव्हा अर्जुनला खूपच लाजल्यासारखं होतं आणि त्याचा पुन्हा सलवारवरचा हात सुटतो आणि तो सलवार पुन्हा खाली जाणार. तितक्यात सगळेजण हसतात. मग अर्जुन हळूच म्हणतो डॅड, मी तुम्हाला सांगितलं होत ना माझे कपडे आणले का तुम्ही? तेव्हा प्रताप म्हणतो हो आणलेत बाळा. त्यानंतर सायली विचारते बाबा आणखी कोणी आलं नाहीये का? तिला कल्पना, पूर्ण, आजी, अस्मिता या तिघीही येतील असं वाटलेलं असतं. तेव्हा प्रताप सांगतो अग मी आलोय ना सायली, तुला आणखी कोण हव्य? सायली फक्त होला हो म्हणते, पण आता ती अगदी उदास असते. त्याचवेळी अर्जुन म्हणतो अग तुझ्यावर प्रेम करणारी सगळी माणस इथे आहेत ना तुझ्याजवळ. त्यावेळी कुसुमला सुद्धा सायलीबद्दल खूप वाईट वाटत असतं.
मग त्यानंतर पूर्णा आजी सायलीला आवाज देतात, तर सायलीला वाटतं की एका क्षणी मला भास झालाय म्हणून ती दुर्लक्ष करते. तेव्हा पुन्हा एकदा पूर्णा आजी आवाज देतात, अग सायली. मग सायली मागे डोकावून पाहते, तर पूर्णा आजी आणि अस्मिता आलेल्या असतात. त्यामुळे धावतच आता लगेचच पूर्णा आजींकडे जात सायली त्यांना भेटते. तिच्या डोळ यातून आनंद अश्रू येतात. ती विचारते, पूर्णा आजी तुम्ही आलात, मला खरंच वाटलं नव्हतं तुम्ही याल म्हणून. त्यावरती पूर्णाजी म्हणतात, अगं पण माझ्या नाचसूने एवढं कौतुकाने मला बोलवले आणि मी येणार नाही असं कधी होईल. तेव्हा लगेचच आता सायली ही पूर्णाजींना मिठी मारते. मग आता सायली अस्मिताकडे पाहते, तेव्हा तुझ्या नंदेचं मानपान होईलच ना, तो घ्यायला मी आलीय असं अस्मिता बोलते. खरं तर तिच्या मनातून तिला सायलीला चांगलं बोलायचं असतं पण ती बोलत नाही. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता ताई असं म्हणून ती आता तिला मिठी मारणार. स्मिता म्हणते, पुरे पुरे असूनच सायली म्हणते, आनंदना माझ्या मनातच मावत नाहीये. तर सायलीच लक्ष गाडीकडे जात तिला वाटतं की कल्पना आली आहे. त्यावेळी आता पूर्णा आजी विचारतात, काय बघतीयस तू, आता आपल्याकडून कुणीही येणार नाही. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे या पूर्णा आजी. मग आता ती त्या दोघींना घेऊन आश्रमात येते. त्यानंतर आता मधुभाऊ लगेचच पूर्णा आजींचे स्वागत करतात. आमच्या छोट्याशा घरात तुमचं स्वागत आहे. तेव्हा काका पण म्हणतात की तुमच्यासारख्या माणसांचे पाय आमच्या घराला लागले हे आमचं भाग्यच आहे आणि ते आमच्या सायलीमुळे. तेव्हा प्रताप म्हणतो, तुमच्या इथे आमच्या एवढा पाहुणचार होतोय तेच आमचं भाग्य आहे. त्यानंतर सायली आता सर्वांचं स्वागत करणार असते, परंतु आता प्रतापच्या हातात एक छोटासा बोर्ड असतो आणि त्यावर सायलीसाठी खास सॉरी असं लिहिलेलं असतं. सगळेजण आपले कान पकडतात आणि सायलीला सॉरी असं म्हणतात. मग आता अर्जुन म्हणतो, आजी तू हे काय करतीयस. प्रताप सांगतो, हे आमच्या सर्वांतर्फे आहे. तेव्हा सायली विचारते, हे सगळं काय आहे. तेव्हा आम्ही सगळेजण आम्ही केलेल्या चुकांची माफी मागायला आलोय असं रविराज सांगतो. मग आता स्वतः तो माफी मागत म्हणतो, मी तर खूपच चुकलोय. जे दोष लपवण्यासाठी मी कायमच तुझ्या गुणांकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा सायली सांगते, रविराज काका प्लीज अशी माफी मागू नका, खरंच त्याची काही गरज नाहीये. त्यावरती प्रताप म्हणतो, गरज आहे. अग सायली, अगं तू किती स्वच्छ मनाची आहेस हे मला सुद्धा कळायला खूपच उशीर झाला. मग सायली म्हणते की बाबा तुम्ही प्लीज असं करू नका हो, मला उघडल्यासारखं होतं. मग प्रताप म्हणतो, आपली चूक मोकळेपणाने ना कबूल करता यायलाच हवी. अग सायली, कारण नाती जपण्यासाठी ती खूप महत्वाची असतात. त्यावरती पूर्ण आजी म्हणतात, मला नेहमी असं वाटायचं मी जग बघितलंय, मला माणस कळतात, पण मी चुकले सायली. अगं तुझ्यासारखा हिरा माझ्या घरात होता आणि मी त्याला अगदी दगड समजत होते. या चुकीसाठी तुझ्या आजीला माफ करशील ना बाळा. तेव्हा सर्वजण अशी माफी मागतायत हे पाहून सायलीलाच अगदी कसं तरी होतं. ती लगेचच तिकडे जाते आणि म्हणते की हे हात माफी मागण्यासाठी साठी नाही, तर आशीर्वाद देण्यासाठी आहेत. माफ करा मला. तेव्हा सुखी राहा बाळा, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत असा पूर्णा आजी आशीर्वाद देतात. तेव्हा मला फक्त आज तुझी नाही तर आणखी एका व्यक्तीची माफी मागायची आहे. आता पूर्णा आजी म्हणतात आणि मधुभाऊंची माफी मागतात. अहो खरं तर सायलीवर संस्कार करणारे देव माणूस ना तुम्हीच आहात. मग आता मधुभाऊ म्हणतात, अन्नपूर्णा मॅडम अहो, मी खूप सर्वसामान्य माणूस आहे. माझ्या सायलीच्या बाबतीत, जावई बापूंच्या बाबतीत मी खूप चुकलो आहे. आता मला सगळं काही विसरून जायचंय आणि नव्याने नाती जोडायची आहेत आणि आपल्या मुलांचं सुख डोळे भरून बघायचे, बाकी काही नको. त्यानंतर आता झालं गेलं ते सगळं जायचं. सगळेजण आता आपण जेवायला बसूयात असं मधुभाऊ म्हणतात. त्यावेळी कुसुमला विचारतात, झाली का सगळी तयारी. तेव्हा ती म्हणते, हो मी वाढते हा. तर आता लगेचच ती आतमध्ये जाते. सगळेजण आता जेवायला बसलेले असतात. त्यानंतर आता लगेचच पूर्णा आजी
तिला जवळ बोलवतात. सायली विचारते, काय झाल पूर्णा? आजी. तेव्हा हा घास पूर्णा आजीचा असं म्हणून त्या तिला अगदी प्रेमानेच घास भरवतात. तेव्हा सायली आनंदानेच तो घास खाते आणि खूप खुश होते. मग आता प्रतिमा सुद्धा तिला घास भरवते, त्याचबरोबर रविराज आणि मधुभाऊ सुद्धा. तर आता अस्मिता, प्रताप, त्याचबरोबर अर्जुन सुद्धा आता आता तिला घास भरवतात. मग हे सगळं प्रेम पाहून सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. मग आता सायली विचारते की बस झालं, माझं मन आणि पोट आता पूर्ण भरलेलं आहे. त्यानंतर आता एक एक करून सर्वांच जेवण होतं. तेव्हा प्रतिमा अगोदर आतमध्ये हात धुण्यासाठी येते आणि तिची नजर आता भिंतीवर काढलेल्या चित्राकडे जाते. तेव्हा ती त्या चित्राकडे अगदी निरखून पाहते. तेवढ्यातच रविराज सुद्धा तेथे येतो आणि विचारतो, काय झालं ना हात धुवून? प्रतिमा पण प्रतिमा काहीच बोलत नाही. तेव्हा आता हे चित्र असं लहान असताना आपली तन्वी काढायची असं आता प्रतिमा रविराजला सांगते. तेव्हा रविराज पण चित्राकडे पाहतो तो आणि म्हणतो, हो ना, हातामध्ये कुठलाही कागद मिळाला तर आपली तन्वी हे चित्र नेहमी काढायची. मग आता लगेचच त्या दोघेही चित्राकडे पाहू लागतात. त्यानंतर तो विचारतो, प्रतिमा, पण आपल्या अपघातापूर्वी तन्वीने केलेल्या गोष्टी तुला अचानक कशा काय आठवतात? तेव्हा ती आता म्हणते, मला नाही माहीत, असं म्हणून पुन्हा पुन्हा त्या चित्रावरून ती हात फिरवते. मग आता ती म्हणते, हे चित्र मी पाहिलं आणि अचानक मला अशीच खात्री वाटली. तेवढ्यातच मधुभाऊ सुद्धा तेथे येतात. मग आता इकडे प्रतिमा म्हणते की आपल्या तन्वीनेच हे चित्र काढले. विराज विचारतो, आणखी काय काय आठवत त्या तुला प्रतिमा? तर मधुभाऊ हे सगळं बोलणं आता ऐकू लागतात. त्यानंतर आता प्रतिमा म्हणते, मला आता काही आठवत नाहीये, पण अपघातापूर्वीच कधीच काही आठवलं नव्हतं मला आतापर्यंत. पण आता आपण सगळ्यांना बाहेर जाऊन सांगूयात का, असं ती विचारते. रविराज म्हणतो, नको, आता आपण काहीच सांगूयात नको. आणि तन्वीच्या बाबतीत तर नकोच नको, उगीच सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडेल. पण तुला सांगू, ही खरंच खूप छान सुरुवात आहे. तेव्हा मधुभाऊ विचारतात की प्रतिमा वहिनी, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा रविराज स्वतःच म्हणतो, हो, सगळं ठीक आहे. त्यावरती आता मधुभाऊ त्या चित्राजवळ जातात आणि म्हणतात, हे दोघेही आपल्या मुलीवर किती मनापासून प्रेम करतात आणि प्रियाने त्यांच्या पोटी जन्माला यावं अशी खरंतर तिची योग्यताच नाहीये. आणि हे सगळं सुख तर खरंतर माझ्या सायलीलाच मिळायला हवं होतं, असं आता मधुभाऊ अगदी डोळ्यात पाणी आणून म्हणतात. त्यानंतर सगळ्यांच जेवण वगैरे करून होतं, सगळेजण गप्पा मारत असतात. तेव्हा आता आश्रमातली मुलं सायलीला म्हणतात की सायली ताई, आता सगळं काही पूर्वीसारखं होणार नाही. इथे तू आम्हाला इथेच या आश्रमामध्ये राखी बांध ना. मग आता सायली म्हणते, हो बाळांनो, मी बांधेल तुम्हाला राखी. इथेच रक्षाबंधन साजरी करूयात. त्यावेळी आता ही तर चांगली कल्पना आहे, आम्ही सुद्धा आमचं रक्षाबंधन इथेच आता उरकून घेतो, असं प्रताप म्हणतो. त्याचवेळी आता मग सगळ्यांनाच ही कल्पना आवडते. तर प्रताप आता पाटावर बसतो. मग त्यानंतर आता लगेचच प्रतिमा औक्षण करण्यासाठी ताट घेते आणि प्रतापच औक्षण करत आता त्याला राखी बांधते. तेव्हा प्रताप म्हणतो, लवकरात लवकर प्रतिमा, तुला सगळं काही आठवू देत. मग आता त्यानंतर तो तिला एक छोटस गिफ्ट देतो आणि म्हणतो, ऐनवेळी आता हे एवढंच घे. मग आता ती हो म्हणते. त्यानंतर अर्जुन सुद्धा आता पाटावर बसतो. तर अस्मिता त्याचा ऑप्शन करत त्याला राखी बांधते. मग आता अस्मिताने राखी बांधल्यानंतर ती गिफ्ट मागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं, तुला एवढा हंडस्म, हुशार आणि सुंदर भाऊ मिळालाय, अजून काय गिफ्ट हवी? अस्मिता म्हणते, दरवर्षी ना तू आणि अश्विन असंच करता. आणि मग नंतर असं म्हणून ती आपली गप्पच राहते. तेव्हा रविराज म्हणतो की अर्जुन, हे बघ, अस्मिताला ना नंतर चांगलं मोठं गिफ्ट द्यायचं नाही तर बघ. तेव्हा तो म्हणतो, ओके सिनियर, मी उद्या देणार मोठ गिफ्ट. तेव्हा आता सगळेजण अस्मितावर हसतात. त्यानंतर आता आश्रमातील मुलं म्हणतात, सायली ताई, आता आम्हाला बांधा राखी. तेव्हा सायली हो म्हणते. तर मुलं पाटावर बसतात. त्यानंतर आता लगेचच
सगळ्यांचं रक्षाबंधन छान प्रकारे असं साजरं होतं. सगळेजण खूप खुश असतात आणि सायली देखील. त्यानंतर पूर्णा आजी सुद्धा म्हणतात की हो ना, खरंच खूप छान झालं सगळं काही. मग रविराज म्हणतो, बरं सायली, आम्ही आता निघतो. हा तेव्हा प्रताप म्हणतो, हो सायली, तू निवांतपणे ये, पण आता आम्हाला निघावं लागेल. तेव्हा काका म्हणतात, आज खरंच खूप छान वाटलं. तुम्ही नेहमी असेच येत रहा. हा त्यावरती पूर्णा आजी म्हणतात, आम्हालाही खूप बरं वाटलं आणि तुम्ही सगळेजण आमच्याकडे या. आणि मुलांनो, मागच्या वेळी ही आजी काहीतरी तुम्हाला बोलली असेल ते सगळे विसरून जायचं. हा आता यापुढे केव्हाही या. ही आजी तुमच्याबरोबर छान मस्त मजा करेल. मग प्रतिमा सुद्धा आता सायलीचा निरोप घेते. तेव्हा सायली म्हणते, मी येते हा सोडायला. त्यानंतर सायली सर वांना सोडण्यासाठी बाहेर येते आणि म्हणते, पूर्णा आजी, मी आज सतत तुमची वाट पाहत होते. अहो, मला असं कुठेतरी वाटत होतं की तुम्ही नाही येणार, तरीही मी तुमची वाट बघतच होते. पण पूर्णा आजी, आईंचा माझ्यावरचा राग कधी जाईलो. मग पूर्णा आजी शब्द देतात की तुझ्यावर अगदी पूर्वीसारखा प्रेम करणारी तुझी आई मी पुन्हा तुला मिळवून देईल. मग त्यानंतर सगळेजण सायलीचा निरोप घेतात. प्रताप म्हणतो, निघायचं का आता, पूर्ण आहे. तेव्हा त्या म्हणतात, हो. त्यानंतर सगळेजण आता तेथून जातात. त्याचवेळी सायली विचारते, काय हो, निघायचं का आपण पण? अर्जुन म्हणतो, हो निघूयात ना मधुभाऊन म्हणतात, पण वरचेवर येत रहा. हा सायली म्हणते, मी आपले कपडे घेऊन येते. हा अर्जुन हस्त म्हणतो, हो. आणि मधुभाऊंचा कुर्ता पण आण इकडे. आता मधुभाऊ हे तिथे मुलांजवळ बसलेले असतात. तेव्हा काही जुन्या गोष्टी इकडे आता कुसुमला सापडतात. ती पेटी घेऊन येते आणि म्हणते, बघा सायलीच्या किती वस्तू यामध्ये आहेत. जुनी कपडे, त्याचबरोबर तिच्या वह्या वगैरे. मग आता एक ड्रॉइंगची बुक त्याच्यामध्ये असते. तेव्हा मधुभाऊ आता तिची ती बुक पाहू लागतात. तर मधुभाऊंना आता ते एक चित्र दिसतं जे सायली नेहमी लहानपणी काढायची. मग आता मधुभाऊंना लगेचच क्लिक होतं ते. कुसुमला म्हणतात की कुसुम, एक मिनिट, मी आलोच, असं म्हणून ते आतमध्ये जातात आणि त्या भिंतीवरच चित्र आणि त्या वहीवर जे चित्र काढलेलं असतं ते असं जुळवून पाहतात आणि त्यांना एका क्षणी शॉक बसतो. ते म्हणतात, प्रतिमा वहिनी आणि वकील साहेब तर म्हणाले होते की लहानपणी प्रिया चित्र काढायची, परंतु नाही, हे चित्र तर माझ्या साऊने काढले, म्हणजे माझी साऊच, असं म्हणून त्यांना पुढचं काय बोलायचं असतं हे त्यांना त्यांच्यात कळतं. कारण सायली तर तन्वी नसेल ना, हा एका क्षणी प्रश्न मनात येतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ